नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 22 जानेवारी आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची आवक 600 ते 700 मध्येची आवक कमीची, आज पण स्थिर आवक। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून उद्याच्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी कातसागेचे भाव सांगत असतो, तेवढे शेवटपर्यंत बघा आणि शेवटला सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघेल ते तुम्हाला कळल, तर शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया। तर मित्रांनो, लिलाव चालू झालाय। पहिलंच ना घे, काय भाव गेला? 660 खादे बघू शकतो तुम्ही, 660 जायले 660 रुपीज। कुठले? शिरसाना। बर, पुढे बघू काय भाव गेलो? 1940 क्वालिटी बघू शकतो तुम्ही, 1940 रुपये जायले 1940 रुपीज। कुठला आहे कांदा? रायपूर। बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं, रायपूरचा कांदा आहे। पुढे बघू काय भाव गेला? 1950 बघू शकतो तुम्ही, क्वालिटी 1950 रुपये जायले 1950 रुपीज। कुठला आहे कांदा काका? नांदूर। बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं बरं, नांदूरचा कांदा आहे, 1950 जायले। पुढे बघू, इकडं कोण आहे काका? मी काय म्हणतो, आपला काय भाव गेला? 1850 जायले बघू शकतो क्वालिटी। शेजारी कोण आहे तिला? 1900 जायले का? बरं, 1850 जायले 1850 रुपीज। कुठला आहे कांदा? पुरी। आणि आपलं आहे का ते? काय भाव जायले? 1900 रुपये। बरं, बघू शकतो 1900 रुपये जायले 1900 रुपीज। बरं, पुढे बघू काय भाव गेली गोल्टी? 1200 रुपये बघू शकतो तुम्ही, 1200 रुपये जायले 1200 रुपीज। कुठला आहे कांदा? आडगाव टप्पा। बरं, आडगाव टप्पा। पुढे बघू काय भाव गेली गोल्टी? किती? 951 जायले बघू शकतो तुम्ही, 951 रुपये, 951 रुपीज। कुठली गोल्टी? बर, पुढे बघू काय भाव गेले? काय भाव गेली गोल्टी? 1014 जायले बघू शकतो तुम्ही, 1014 1014 रुपीज। कुठला आहे कांदा? शिंदाचा कांदा आहे। बर, पुढे बघू काय भाव गेलो? काय भाव गेलं? 2100 रुपये, 2100 रुपीज, 2100 रुपये। कुठला आहे कांदा? सटाणे। बर, बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे बघू शकतो, क्वालिटी 2100 रुपये जाईल। पुढे बघू काय भाव गेली गोल्टी? 1255 1255 रुपीज। कुठला आहे कांदा? कानमंडाळे। बर, 1255। पुढे बघू काय भाव गेलो? 1900 1900 रुपीज बघू शकतो क्वालिटी 1900। कुठला आहे कांदा? खडकवासर। बियाणं कोणतं होतं याचं? बरं, खडकवासर, चांदवड तालुका। काय भाव गेलो? 2046 2046 रुपीज, 2046। कुठला आहे कांदा? कालटेक। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, कालटेकचा कांदा आहे बघू शकतो। पुढे बघू काय भाव गेली गोल्टी? 1700 रुपये बघ शकतो क्वालिटी, गोल्टी 1700 रुपये, 1700 रुपीज। कुठले? शिंदवड। बरं, शिंदवडचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे, शिंदवडचा कांदा आहे। पुढे बघू बघ शकतो खाद आहे। काय भाव गेली खाद? 550 550 550 रुपीज। कुठले? वडाळी भुई। बरं, पुढे बघू काय भाव गेली खाद? 800 रुपये जायले खाद बघू शकतो, 800 रुपये। कुठले हो? वडाळी भुई। बरं, पुढे बघू
बघ शकून क्वालिटी. काय भाव गेलो? 2361. 2361 जाईल बघ शकतो मी. 2361 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंदाचा कांदा आहे. 2361 जाईल बघ शकून क्वालिटी. बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं नारळी बियाणं. बरं बघ शकतो. पुढं बघू. काय भाव गेलो? 2300 रुपये जाईल बघ शकतो. 2300 रुपये. 2300 रुपीज. कुठला आहे कांदा? कानमंडळचा कांदा आहे. 2300 रुपये जाईल. बियाणं कोणतं होतं याचं? बरं चायनाचं बियाणं आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 2014 रुपये बघ शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईज 2014. 2014 रुपीज. कुठला आहे कांदा? बोधगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बरं पुढं बघू. काय भाव गेली खात? दिली 500 फक्त 500 जाईल. 500 रुपये जाईल खात बघ शकतो क्वालिटी खातची. कुठले? पिंपळगाव. बरं 500 रुपीज. पुढं बघू. काय भाव गेला काका? 1800 रुपये. 1800 रुपये जाईल. 1800 रुपीज. कुठला आहे कांदा? रानवडचा कांदा आहे. 1800 रुपये जाईल. बियाणं कोणतं होतं याचं? बरं पुढं बघू. काय भाव गेलं? 1900 रुपये जाईल बघ शकतो मी. 1900 रुपये. 1900 रुपीज. कुठला आहे कांदा? गिगावचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं काका? घरगुती बियाणं आहे. बरं पुढं बघू. बघ शकून गोल्टी. काय भाव गेली? 1500 रुपये. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? कानमंडळचा कांदा आहे. 1500 रुपये. 1500 रुपीज. पुढं बघू. बघ शकून 1500 रुपये. ओके. काय भाव गेलो? 2000 रुपये. 2000 रुपीज. बघ शकून क्वालिटी. 2000 रुपये. कुठला आहे कांदा? सावरगाव. बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे. 2000 रुपये ना. 2000 रुपीज. चायनाचं बियाणं आहे. सावरगावचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1851 जाईल. 1851 रुपीज. कुठला आहे कांदा? रानवड. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. रानवडचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेली गोल्टी? 1300 रुपये. 1300 रुपीज. कुठला हो कांदा? बोयगाव. बर पुढं बघू. खात काय भाव गेली? 500 रुपये. 500 रुपये जायले बघ शकून खात. 500 रुपये. 500 रुपीज. कुठले? कानमंडळ. बरं पुढं बघू. काय भाव गेलो कांदा? 2050 गेले. बघ शकतो मी. 2052 जाईल. 2052 रुपीज. क्वालिटी बघ शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा? खडक माळेगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं खडक माळेगावचा कांदा आहे. 2052 रुपये. पुढं बघू. शेवटचा नाग होतं. आता दुसऱ्या लाईनला चाललोय. गेले आज कालच्या पेक्षा. बघ शकून क्वालिटी. दुसऱ्या लाईनचा पहिला नाग आहे. काय भाव गेला? 2125. 2125 जाईल. 2125 रुपीज. कुठला आहे कांदा? पाटे. कोल्टे पाटे. बरं बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं पुढं बघू. इकडं कोण हो? काय भाव गेला? 2170. कुठला आहे कांदा? पाटे. बरं बियाणं कोणतं होतं याचं? साधं बियाणं आहे. 2170. 2170 रुपीज. बरं पुढं बघू. काय भाव गेलो? बघ शकून क्वालिटी. मीडियम साईज आहे. काय भाव गेलं? 1900 रुपीज. 1900 रुपये. कुठले? देवरगाव. बरं देवरगाव. पुढं बघू. काय भाव गेला आता? 1800 रुपये. 1800 रुपीज. बघ शकून क्वालिटी. 1800 रुपीज. 1800 रुपये. कुठला आहे कांदा? कुठला आहे?
दैवेल बियाणं कोणतं होतं याचं? बरं, दैवेलचा कांदा आहे घरगुती बियाणं आहे 1800 रुपये झाले, 1800 रुपीज. पुढे बघू काय भाव गेलं? 2226 रुपये, 2226 रुपीज. कुठला आहे कांदा? शेलू. बियाणं कोणतं होतं याचं? बरं, शेलूचा कांदा आहे बघू शकतो. पुढं बघू काय भाव गेलो? 2000 रुपये जाईल बघू शकतो. 2000 रुपीज. कुठला आहे कांदा? पुरी, शेलू पुरी. बरं, 2000 रुपये, 2000 रुपीज. काका बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे का? आपला कांदा आहे ना? बरं, काय भाव गेलं? 1850 रुपये बघू शकतो. 1850 रुपये, 1850, 1850 रुपीज. कुठला आहे कांदा? सेलूपुरी. बरं, बियाणं कोणतं होतं त्याचं? हे घरचंच होतं, घरगुती बियाणं. 1850. पुढं बघू काय भाव गेलं काका? 2000 रुपये, 2000 रुपीज बघू शकतो. 2000 रुपये. कुठला आहे कांदा? सेलूपुरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? आपलं साधं आहे घरगुती. बरं, घरगुती बियाणं आहे. 2000 रुपये जाईल, 2000 रुपीज. शेलूपुरीचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलो? काय भाव गेली गोल्टी? 1500 रुपये जाईल गोल्टी बघू शकतो. 1500 रुपये, 1500 रुपीज. कुठली गोल्टी? पुरी. बरं, शेलूपुरी ना? शेलूपुरी. पुढं बघू काय भाव गेला कांदा? 1900 रुपये, 1900 रुपीज बघू शकतो तुम्ही. 1900 रुपये. कुठला आहे कांदा? शेलूपुरी. बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे, शेलूपुरीचा कांदा आहे. बरं, आणि गोल्टी काय भाव गेली? हा, 800 रुपये फिक्स मध्ये जाईल. 800 रुपये, 800 रुपीज. बरं, पुढं बघू काय भाव गेलो? 1800 रुपये जाईल. कुठला आहे कांदा? सोगरस. बियाणं कोणतं होतं याचं? बरं, 1800 रुपये झाले, 1800 रुपीज. सोगरसचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 452 बघू शकतो. 452, 452 रुपीज. खादी. कुठले? तांगडी. बरं, पुढं बघू